Hello students, today we'll start the next lesson. The lesson is the boss who cares. पाठामध्ये काय म्हटलं आहे ॲट थुंबा स्पेस सेंटर देर वेअर अबाउट 70 सायंटिस्ट. तर थुंबा म्हणून एक स्पेस सेंटर आहे अंतराळयान. तर या ठिकाणी किती काम करत आहेत तर 70 सायंटिस्ट 70 शास्त्रज्ञ काम करत आहेत. दे वेर ऑल इन्वॉल्ड इन डेव्हलपिंग द रॉकेट्स. सर्व सायंटिस्ट तर रॉकेट बनवण्यामध्ये बिझी आहेत. दिस वॉज ॲन ॲडव्हेंचर टास्क. हे अतिशय कठीण असं काम आहे. अँड दिस टूक अ लॉट ऑफ टाईम. आणि हे भरपूर वेळ घेतं. देर वॉज सो मच ऑफ वर्क दॅट रिअली मेड देम रेस्टलेस. तर हे काय देर वॉज सो मच वर्क, या ठिकाणी भरपूरचं काम असतं आणि अतिशय या कामामध्ये विश्रांती देखील घेता येत नाही असं हे काम असतं. दे वर्कड राईट फ्रॉम द मॉर्निंग ऑल नाईट अँड समटाईम्स दे लेफ्ट फॉर होम अँड मिडनाईट. तर हे काम जे काय सकाळपासून रात्रीपर्यंत तर काही वेळेला मध्यरात्रीपर्यंत देखील ते काम करत असतात. बट दे वेर ऑल हॅपी टू वर्क अंडर देअर बॉस अँड डिड नॉट थिंक ऑफ द क्वाइटिंग द जॉब. तर सर्वजण अतिशय आनंदाने त्यांच्या बॉसच्या मार्गदर्शनाखाली ते काम करतात आणि ते कधीही त्यांच्या बॉस विरुद्ध कंप्लेंट कधीही करत नाहीत. त्या पुढे काय पहा. वन डे वन ऑफ द सायंटिस्ट केम टू हिज बॉस अँड आस्क्ड. त्यातला एक सायंटिस्ट त्यांच्या बॉसकडे तर म्हणतो, सर आय हॅव प्रॉमिस टू टेक माय चिल्ड्रन्स टू द एक्झिबिशन्स इन टाउन टुडे. आज मी माझ्या मुलांना एक्झिबिशनला घेऊन जाण्यासाठी मी त्यांना प्रॉमिस केलेला आहे, वचन दिलेलं आहे. सर देन विल यू प्लीज अलो मी टू द लीव ऑफ द ऑफिस ॲट 5:30 इन द मॉर्निंग इव्हनिंग. तर तुम्ही मला संध्याकाळी 5:30 मला ऑफिसमधून घरी जाण्याची रजा द्याल का, परमिशन द्याल का. हिज बॉस रिप्लाय, त्यांचा बॉस रिप्लाय देतो, उत्तरतो, ऑल राईट यू आर परमिटेड टू लीव द ऑफिस अर्ली टुडे. तर तू आज घरी लवकर जाऊ शकतोस असं त्यांचा बॉस बोलतो. द सायंटिस्ट वॉज हॅपी अँड स्टार्टेड वर्किंग. आता हा सायंटिस्ट खूप आनंदी झाला आणि तो काम करायला. ही वॉज सो बिझी वर्किंग दॅट हर नेवर इवन बॉदर टू लुक ॲट हिज वॉच. तो कामामध्ये इतका मग्न झालेला आहे की त्याला घड्याळाकडे पाहण्यासाठी मग तिथे लक्ष नाही आहे. आफ्टर द डेज वर्क वॉज कम्प्लीटेड. ज्यावेळेस त्याचं काम पूर्ण झालं, ही लुक्ड ॲट द वॉच अँड इट वॉज 8:30 इन द इव्हनिंग. तर ज्यावेळेचं काम संपतं तर त्यावेळेचं किती वाजलेले असतात, संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत. ही लुक्ड फॉर हिज बॉस. तो त्यांच्या बॉसला बघतो तर द बॉस वॉज नॉट देअर. बॉस देखील तिथं नाही आहे. ॲज ही हॅड टोल्ड द बॉस इन द मॉर्निंग इटसेल्फ. आता तो सकाळी बॉसला सांगायचं असं ठरवतो अँड ही क्लोज्ड एव्हरीथिंग अँड लेफ्ट फॉर होम. आणि तर तो घरी जायला निघातो. ऑन द वे होम ही रिमेंबर्ड द प्रॉमिस ही हॅड मेड टू हिज चिल्ड्रन. घरी जात असताना तो त्याच्या मुलांना जे काही प्रॉमिस केलं ते त्याला आठवत असतं. ही फेल्ट सॅड फॉर डिसअपॉइंटिंग देम. माझ्या मुलांना मी नाराज केलं असं त्याचं त्याला खूप दुःख वाटत असतं. ही वंडर्ड हाऊ टू वूड क्लाम टू हिज वाईफ. आता माझ्या बायकोची समजूत कसं घालू असं त्याला प्रश्न पडतो. द सायंटिस्ट रिच्ड होम. आता सायंटिस्ट घरी आला आहे. ही फाउंड दॅट द चिल्ड्रन वेअर नॉट देअर. तो पाहतो तर काय मुलं घरी नाही आहेत. ही सॉ हिज वाईफ सिटिंग अलोन इन द हॉल नाईटिंग. तर तिची बायको तर कुठे आहे, हॉलमध्ये बसून काय ते विणकाम करत आहे. हे ॲक्सेप्टेड दॅट हिज वाईफ वूड वर्बली जम्प्ड ऑन हिम. आता त्याला वाटतं की माझी बायको माझ्यावर रागावणार. बट सी आस्क्ड हिम क्लामली. पण ती अतिशय आज्ञेने त्याला विचारते, काळजीपूर्वक विचारते, वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ कॉफी. मी तुम्हाला थोडीशी एक कप कॉफी घेऊन येऊ का, और शाल आय स्ट्रेट अवे सर्व डिनर. जर तुम्हाला भूक लागली असेल तुम्हाला मी जेवण देऊ का. ही वॉज सरप्राईज ॲट दिस अँड रिप्लायड. तो या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं आणि तो बोलला, आय वुड लाईक टू हॅव सम कॉफी अँड यू टू मस्ट हॅव विथ मी. मला थोडं कॉफी हवं आहे आणि तू देखील माझ्यासोबत थोडं कॉफी घेशील का. बिफोर दॅट टेल मी वेअर द चिल्ड्रन्स आर. मला सांग तर आमची मुलं कुठं आहेत. सी सेट. ती म्हणते, वाय डोंट यू नो. वाय यू डोंट नो. तुला हे माहीत नाही आहे. युअर बॉस केम हर अँड 5:15 अँड हॅज टेकन द चिल्ड्रन टू द एक्झिबिशन्स. तुझे बॉस 4:45 वाजताच घरी आले आणि तुझ्या मुलांना त्यांनी एक्झिबिशनला घेऊन गेलेत. दिस वॉज व्हॉट हॅड हॅपन्ड. द बॉस हू granted the scientist permissions saw him working seriously at 5 in the evening. म्हणजेच त्याच्या बॉसने त्याचं कामामध्ये जेवढं तो सिरियसपण दाखवलं ते पाहिलेलं आहे. ही थॉट टू हिमसेल्फ. आणि त्याला वाटलं द पर्सन्स विल नॉट लिव्ह द वर्क.
तुझं काम पाहून त्यांना वाटलं की तर हा पूर्ण काम त्याशिवाय उठणार नाही आहे. बट इफ ही हॅज प्रॉमिस्ड हिज चिल्ड्रन अ विजिट टू एक्झिबिशन दे शुड एन्जॉय, सो ही डिसाइडेड टू टेक देम हिमसेल्फ. आणि समजा जर हा इथेच काम करत राहिला तर त्याच्या मुलांना तो एक्झिबिशनला घेऊ जाऊ शकणार नाही आणि त्याची मुलं एन्जॉय करू शकणार नाहीत, म्हणून त्यांचा बॉस त्यांच्या मुलांना घेऊन एक्झिबिशनला जातो. पुढं का होत्या पहा. That is why all scientists at Thumba work under their boss even thought the workload is too much. म्हणजेच काय, म्हणून तिथले लोक जे सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ आहेत, कामाचं किती लोड जरी असलं तरी तिथे अतिशय मन लावून काम करत असतात. बाय द वे, तुम्हाला माहीत आहे, कॅन यू गेस हू इज द बॉस? तुम्हाला माहीत आहे हे बॉस कोण आहेत? तर हे दुसरे कोणी नसून ही वॉज नन अदर दॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम. हे आपले भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे थोर असे सायंटिस्ट होते. तर ते हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत. अशा पद्धतीनं हा पाठ आहे. या पाठाची प्रश्नोत्तर तुम्ही मला कच्च्या वहीमध्ये लिहून मला व्हॉट्सअप करायचं आहे.